नमस्कार. या नवीन भागात तुमचे सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच तुमच्यासाठी मी अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या रांगोळ्या घेऊन आले आहे. शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये नक्की राहा आणि तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर काढून बघा. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, एक आपण चौकोन काढून घेणार आहोत आणि या सर्व ज्या बाजू आहेत चौकोनाच्या त्या पुढे वाढवायच्या आहेत. रेषा आहेत त्या पुढे वाढवलेल्या आहेत बघा. सर्वच रेषा पुढे वाढवून घ्यायच्या आहेत. आता समोरासमोरचे दोन जे कोण तयार झालेले आहेत बघा, तिथे आपण फुलं तयार करून घेणार आहोत. डॉट दिलेले आहेत बघा. आता एका बाजूचं फूल छोटं आहे, एका बाजूचं मोठं आहे बघा. वरच्या बाजूचं फूल थोडंसं छोटं आहे आणि खालच्या बाजूचं थोडंसं फूल मोठं आहे. तर आतल्या बाजूला सर्व डॉट ओढून घ्यायचे आहेत. तर त्यामध्ये आपण थोडासा पिवळा आणि लाल रंग भरून घेणार आहोत. आता दोन बाजू ज्या जे दोन कोण राहिलेले आहेत बघा बाजूचे, तिथे आपण गोलाकार करून घेणार आहोत. एक दिलप्रमाणे आकार करून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूला आपल्याला दिलप्रमाणे आकार करून घ्यायचा आहे आणि तिथे आपण पानं काढून घेणार आहोत. बघा, इथे मोरपिसी रंगाचं डॉट दिलेला आहे आणि आपण काडीच्या मदतीने पानाचा आकार देऊन घेणार आहोत. आता दोन्ही बाजूला आपण इथे पानं काढलेली आहेत. आता जे बाजू आहेत बघा चौकोनाच्या, त्यावरती आपण डॉट देऊन गोल आकार करून घेणार आहोत. थोडंसं प्रेस करायचं आहे आणि काडीच्या मदतीने गोल आकार करून घ्यायचे आहेत. बघा, चारही बाजूंवरती आपण गोल आकार करून घेतलेले आहेत. मध्ये आपण सरळ रेषा फांदीप्रमाणे वरती ओढून घेणार आहोत आणि त्यावरती छोटी छोटी पानं काढणार आहोत. बघा, चारही रेषांवरती आपण फांद्या काढलेल्या आहेत आणि त्यावरती पानं काढलेली आहेत. आता वरती एक व्ही प्रमाणे आकार काढायचा आहे देठाचा आणि वरती एक कळी काढायची आहे बघा. त्यावरती सफेद आणि निळा रंग द्यायचा आहे. आता मध्यभागी आपण छोटंसं फूल काढून घेणार आहोत बघा. मध्ये जी रिकामी जागा आहे चौकोनामध्ये, तिथे एक लांब डॉट देऊन फूल काढायचं आहे. मध्ये लाल रंगाचा डॉट द्यायचा आहे. जे गोल आकार काढलेले आहे तिथेही लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे. फायनल रांगोळी आपली रेडी आहे. आता पुढची आणि या 2 नंबरची जी रांगोळी आहे ती सुद्धा सोपी आहे बघा. तर इथे एक अधिकचं चिन्ह द्यायचं आहे आणि मध्ये रेषा ओढून घ्यायच्या आहेत बघा. तिथे आपण 4 रेषा काढलेल्या आहेत. बरोबर मध्ये छेद दिलेला आहे. आता आपण एक लांब पाकळ्यांचा फूल काढून घेणार आहोत बघा. प्रत्येक रेषेमध्ये आपण एक पाकळी काढून घेणार आहोत. बघा, सर्व रेषांमध्ये आपण पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि एक फूल काढलेलं आहे. रेषा पुढे थोड्याशा वाढवायच्या आहेत. आता ह्या प्रत्येक रेषेवरती आपण फुलं तयार करून घेणार आहोत. बघा, सर्व रेषांवरती डॉट द्यायचे आहेत. आणि एक पिंगरीप्रमाणे गोल फिरवून फूल तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, अगदी सोपी पद्धत आहे बघा ही फूल तयार करण्याची आणि अगदी सुंदर दिसतात ही फुलं. बघा, गोल फिरवायचं आहे. जसं की आपली धोत्र्याची फुलं बोंड असतात ना, त्याप्रमाणे ही फुलं दिसतात. त्यामध्ये बघा आपण लाल रंगाचा डॉट दिलेला आहे. त्यामध्ये आपण जे फूल काढलेलं आहे त्यामध्ये पिवळा रंग भरून घेणार आहोत बघा. थोडा थोडा रंग भरून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही सफेद रंग भरला तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. मध्यभागी आपण लाल रंगाचा डॉट देणार आहोत. पाकळ्याला थोडंसं व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, ही रांगोळी अगदी सोपी आहे बघा. कोणालाही काढता येईल अशी. जवळजवळ फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते बघा, प्रत्येक पाकळीच्या वरती आपण निळ्या रंगाचा डॉट देणार आहोत आणि त्यामध्ये ऑरेंज रंग थोडासा टाकणार आहोत. त्यामुळे रांगोळीमध्ये जास्त रिकामी जागा दिसणार नाही आणि रांगोळीला एक सुंदर लुक येईल. तुम्ही बघू शकता, फायनल रांगोळी आपली रेडी आहे. आता पुढची आणि 3 नंबरची जी रांगोळी आहे, तर उद्या दीप अमावस्या आहे. श्रावण महिन्यात उद्या परवापासून श्रावण महिना चालू होतो. तर दीप अमावस्येनिमित्त ही दिव्याची रांगोळी काढलेली आहे.
एका पिवळ्या रंगाने बघा गोल काढून घ्यायचा आहे. हे सुद्धा दिव्याची रांगोळी अगदी सोप्या पद्धतीनेच दाखवलेली आहे. दिवा काढलेला आहे एक बघा, खालच्या बाजूला थोडासा डार्क रंग भरून घेतलेला आहे आणि दिव्याचा आकार देऊन घेतलेला आहे. काळ्या रंगाने बॉर्डर करायची आहे. तर ही सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा, अगदी 5 ते 6 मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते. त्यामध्ये आपण दिव्याची ज्योत दाखवणार आहोत. थोडासा काळा रंग टाकलेला आहे बघा आणि ज्योत आपण दाखवणार आहोत. सफेद रंगाने लाल रंग थोडासा भरलेला आहे, त्यामुळे एक दिव्याचं ज्योत आहे असं आपल्याला रांगोळीमध्ये भास होतो. तर आपण दिव्याच्या खालच्या बाजूला फुलं काढून घेणार आहोत. दोन्ही बाजूला आपण सफेद रंगाचे डॉट देऊन काडीच्या मदतीने फुलांचा आकार तयार करून घेणार आहोत. तर उद्या दीपामावस्येची पूजा आहे, दिव्यांची पूजा आपण करत असतो, तर त्यानिमित्त ही रांगोळी आहे. बघा खालच्या बाजूलाही आपण एक फूल काढलेलं आहे. दिव्याच्या खालच्या बाजूलाही फूल काढलेलं आहे. आता तीनही फुलं सारखीच आहेत बघा. तर आपण खालचे जे फूल आहे त्याला पानं काढून घेणार आहोत आणि वरती ते फुलं काढलेली आहेत त्याला आपण देठ काढणार आहोत. तर इथे पिवळ्या रंगानेच देठ काढलेले आहेत बघा, थोडासा हिरवा रंग टाकलेला आहे. आता वरतीही आपण कळ्या काढणार आहोत बघा, त्यामुळे रांगोळी आणखी सुंदर दिसेल. तुम्ही बघू शकता वरती आपण कळ्या काढून घेतलेल्या आहेत दोन्ही बाजूला फुलांच्या, दोन्ही फुलांच्या वरती कळ्या काढायच्या आहेत. दोन्ही बाजूला कळ्या काढून घेतलेल्या आहेत. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता रांगोळीचा फायनल लुक सुंदर दिसतो. आता पुढची आणि शेवटची रांगोळीसुद्धा दीपामावस्येनिमित्तच आहे. ही रांगोळी अगदी सोपी आहे बघा, कोणालाही काढता येईल अशी ही दिव्याची रांगोळी आहे. तर एक गोल आकार झाकण आपण ठेवून घ्यायचं आहे किंवा वाटी जरी तुम्ही ठेवून घेतली आणि एक आकार काढायचा आहे दिव्याचा, व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. त्यामध्ये कलर भरायचा आहे. बघा सफेद रंगानेच मी इथे दिवा काढलेला आहे. खालच्या बाजूला आपण फूल काढून घेणार आहोत. दिव्याच्या खालच्या बाजूला गोल पाकळ्यांचं फूल काढायचं आहे. आता दिव्यामध्ये आपण कलर भरून घेणार आहोत. तर इथे आपण निळ्या रंगाचा निळा रंग भरलेला आहे बघा दिव्यामध्ये, आणि जे फूल काढलेले आहे त्यामध्ये डार्क आणि लाईट गुलाबी रंग भरून घेतलेला आहे. बघा सर्वच रांगोळ्या अगदी सोप्या आहेत. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर काढून बघा. मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते बघा. रोज एका व्हिडिओमध्ये 3 ते 7पर्यंत रांगोळ्या नक्कीच असतात आणि अगदी छोट्या छोट्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात आणि डेमोसुद्धा दिलेला असतो की कशा प्रकारे रांगोळी काढलेली आहे. तुम्हाला जर रांगोळी काढायची आवड असेल आणि अशा छोट्या छोट्या रांगोळ्या जर आवडत असतील तर नक्की एकदा सान्वी आर्ट 1 या चॅनलला भेट द्या आणि बघा. तुम्हाला जी रांगोळी आवडली असेल ती नक्की देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर काढून बघा. आणि तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या काही चुका जरी रांगोळीमध्ये असतील तरी तुम्ही अगदी मला हक्काने सांगू शकता. बघा ही सुद्धा फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. बघा फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. दोन्ही बाजूला पण पानंसुद्धा काढलेली आहेत. तर अशीच रांगोळी बघण्यासाठी, शिकण्यासाठी आणि रोज देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर रांगोळी काढण्यासाठी अशाच रांगोळीसह भेटूया पुढील भागात. धन्यवाद.